रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण मी खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की हा जो फ्लॅट आहे हा निसर्गरम्य वातावरणातला फ्लॅट असणार आहे आणि ठाणा स्टेशनपासून साधारणतः 7-7.5 किलोमीटर अंतरावरती मात्र हा फ्लॅट नक्की असेल. इथे ए विंग आणि बी विंग अशा दोनच विंग असणार आहे, पण अम्युनिटीज जर बघितल्या तर ए टू झेड अम्युनिटीज मात्र ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला नक्की मिळतील. आणि फ्लॅटचं लोकेशन जर विचार केलं तर मानपाड्यालाच हा फ्लॅट असणार आहे, जिथे ठाणा टू बोर्ले टनलचं काम चाललेलं आहे. त्याच्याच बाजूला महावीर स्क्वेअर नावाचं आत्ताच नवीन झालेलं कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यात आपण 3 BHKचा 1000 कार्पेटचा फ्लॅट असेल, जिथे तुम्ही जर बघितलं तर खूप बाल्कनी असे पण मिळणार आहेत आणि निसर्गरम्य वातावरण पण मिळेल. आता सध्या समजा जर जायचा याचा विचार केला तर सध्या जे सामान विमान आणायला जावं लागतं ते थोडंसं दूर जावं लागतं, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. पण जर तुम्ही भविष्यात बघितलं तर इथे खाली हे जे म्हाडाची बिल्डिंग झालेली आहे, इथे भविष्यात तुमची दुकानं वगैरे चालू होतील. म्हणजे त्याच्यानंतर मात्र ते सगळे आपल्या गोष्टी माफ होत म्हणजे सोयीला लागतील. सरळ जर बघितलं तर इथे हे एक टिकूजुनोडी रिसॉर्ट आहे, त्याच्यामुळे तुमच्या ज्या बिल्डिंगचा घराचा व्ह्यू जो आहे तो बाकी बिलकुल ब्लॉक होणार नाही. हे तितकंच खरं आहे, कारण हा नॉन डेव्हलपमेंट एरिया असल्या कारणाने इथं टिकूजुनोडी रिसॉर्ट झालेला आहे. त्याच्यामुळे इथे काय बिल्डिंग येणार नाही. त्याच्यामुळे डोळ्यासमोर जी हिरवळ असायची राहणार आहे ती मात्र तुम्हाला हिरवळ नक्कीच मिळेल. आणि इथूनच जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मानपाड्याचा जो कोठारी कंपाऊंडचा सर्कल आहे तो मात्र तुमच्या घरामधनं नक्की दिसतो. ज्या मंडळींना खरं तर चांगल्या निसर्गरम्य वातावरणात राहायचं असेल, मला असं वाटतं त्यासाठी हा फ्लॅट मात्र नक्की चांगला असू शकतो. फ्लॅटचं लेआउट जर आपण विचार केला तर फ्लॅट ज्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात त्यावेळेला हे घर तुमचं वेस्ट असणार आहे आणि आतमध्ये येताना ईस्ट असेल. ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येतो त्यावेळेला समोर एक फ्लॅट आहे, समोर पण एक फ्लॅट असणार आहे. आणि मी इथे ह्या साईडला जर बघितलं तर इथे जवळजवळ 1, 2 आणि 3 लिफ्ट आहे आणि पलीकडल्या साईडला काही फ्लॅट आहेत. म्हणजे ह्या फ्लॅटला डायरेक्ट हे 2च फ्लॅट तुम्हाला इकडल्या साईडला मिळतील आणि बाकीचे 4 फ्लॅट त्या साईडला. त्याच्यामुळे तुम्हाला इकडे ह्या साईडला कोणाचं काय अडचण नसणार आहे, कारण पलीकडले फ्लॅट आहेत. पण तुम्हाला एवढी मोठी जागा ह्या फ्लॅटसाठी किंवा ह्या फ्लॅटसाठी मिळते. ह्या फ्लॅटचं सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुमचं हे फ्लॅट ह्या साईडला गेल्यानंतर इथे तुम्ही येणार आहात, ही लिफ्टमधनं बाहेर पडलात आणि इथे आलं तर तुमच्या घरासमोर तुम्हाला इथे शिवरॅक वगैरे त्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी पण चांगली मोठी जागा मात्र नक्की आहे. आतमध्ये ज्या वेळेला घराच्या आतमध्ये जातो त्यावेळेला ईस्ट फेसिंग असल्यामुळे तुमच्या सगळ्या बेडरूमला म्हणजे 2 बेडरूमला हॉलला मात्र मस्त लाईट सनलाईट सकाळची येऊ शकते, संध्याकाळची एक जे बेडरूम आहे त्याच्यात संध्याकाळची येईल. किचन जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खरोखर किचन मोठं आहे, कारण ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे, अधिक त्या साईडला छोटासा प्लॅटफॉर्म आहे, फ्रीजसाठी त्या साईडला जागा आहे. आणि विशेष म्हणजे परत वॉशिंग मशीनसाठी मात्र खूप चांगली जागा तुम्हाला ह्या साईडला आहे. इथे तुमची वॉशिंग मशीन कपडे वाळत सुकत घालण्यासाठी तुम्हाला चांगली जागा मिळू शकते. आणि जर तुम्ही पुढे बघितलं तर येऊरचा जो डोंगर आहे तो बाकी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीमधनं पण तुम्हाला दिसतो. म्हणजे घराचं जर तुम्ही बघितलं तर सगळ्या साईडने जर बघितलं, एक साईड तुमची फक्त निसर्ग न दिसणारे आहे, पण बाकी सगळ्या साईडला तुम्हाला निसर्ग मात्र नक्की सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा दिसतो. ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हा हॉल लागतो आणि हॉलचं जर तुम्ही बघितलं तर हॉल पण चांगला मोठा आहे, म्हणजे छोटा नाही आहे. त्या साईडला पण जागा आहे, अधिक तुम्ही ह्या साईडला बघितलं तुम्हाला डायनिंगसाठी मोठी चांगली आणि म्हणजे मोठी जागा इकडं तुम्हाला डायनिंगला पण मिळते. आणि इकडनं तुमचा हा हॉल येतो आणि हॉलच्या नंतर मग तुमची सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जवळजवळ बसना म्हणजे व्यवस्थित पलीकडे एक चेअर आणि अलीकडे एक चेअर टाकून तुम्ही 2 चेअर टाकून चांगल्या पद्धतीची बाल्कनी मात्र तुम्हाला मिळेल. आणि जर बाल्कनीतनं बघितलं तर तुम्हाला असं मस्त आणि सुंदर असा हिरवळीचा व्ह्यू पण तुम्हाला नक्की मिळतो. अशा पद्धतीचं खरं तर हे तुम्हाला सुंदर आणि चांगलं घर ह्या साईडला मिळतं. आणि ज्यावेळेला आपण पुढे येणार आहोत, पुढे आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला इथे जर तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला छोटासा असा पॅसेज आहे. आणि ह्या साईडला इमिडिएटली आलात तर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी इथं ह्या साईडला तुम्हाला असं नवं कोरं अनयूज अनटच फ्लॅट. हा जो फ्लॅट आहे ना हा तसा बघितला तर बिलकुल अनयूज अनटच कोराच फ्लॅट आहे. ज्या मंडळींना कोऱ्या फ्लॅटची अपेक्षा आहे, नवा कोराच फ्लॅट पाहिजे, बाल्कनी पण पाहिजे,
निसर्गरम्य वातावरण पण पाहिजे, ईस्ट वेस्ट पण घर पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर चांगलं आणि मस्त नक्की असू शकतं. त्याच्यानंतर ह्या बेडरूमच्या ह्या साईडला आलात तर तुम्हाला बघा किती सुंदर आणि सुपर असा एक व्ह्यू आहे, जे सकाळचं ऊन तुम्ही ह्या बाल्कनीमधनं घेऊ शकता. अशा पद्धतीचा हा व्ह्यू आहे आणि असं सुंदर तुम्हाला सारखं निसर्गरम्य वातावरण मात्र इथे मिळेल. समोर जी बिल्डिंग आपण बघतोय ही कल्पतरू हिल्स नावाची बिल्डिंग आहे. त्या कल्पतरू हिल्सला आता इकडनं थोडंसं लांब आहे, पण ह्या साईडला ही बिल्डिंग आहे. आणि खाली जर तुम्ही बघितलं तर हा जो खाली जो रोड आहे, हा रोड बघा, तिथे टनलचं काम चाललेलं आहे. तुम्हाला जे पिवळं क्रेन वगैरे जे दिसतंय तिथे हे टनलचं आहे. पलीकडे गेलं तर निळकंठ वूड्स बंगलो आहेत आणि अलीकडे आपलं घर असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही खाली हा जो रोड आहे, हा DP रोड सँक्शन आहे, पण याला वेळ लागेल. हा जो DP रोड खालचा आपण बघतोय, हा DP रोड तुमचा ओपन तलावाकडे जाणार आहे, पण त्याला अवधी लागू शकतो कारण हा DP रोड असणार आहे. तर अशा पद्धतीचं खरं हा निसर्गरम्य वातावरणातला फ्लॅट असणार आहे. आणि ह्याच्यावरती पण तुम्ही जर बघितलं तर बिल्डिंगला OC CC किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेकडनं जरी लोन घ्यायचं म्हटलं तर लोन पण तुम्हाला इथं शक्य उपलब्ध आहे. नंतर हे तुमचं बेडरूम आहे. ह्या बेडरूमचं लेआउट असं आहे की तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, नवं कोरं आणि असं तुम्हाला हेही मिळतं. हे मिळाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्हाला ह्या साईडला आलात तर तुम्हाला ह्या असं मोठा बेडरूम मात्र इथे ह्या साईडला मिळतो. आणि बेडरूमला ह्या साईडला मिळाल्याच्या नंतर परत तुम्हाला इथे मस्त सुंदर आणि अशी चांगली बाल्कनीही मिळते. आत्ता सध्या 3 वाजले, 3ला मात्र तुम्हाला ह्या साईडला ऊन येते. त्याच्यामुळे तुम्ही जर इकडनं ह्या तुमच्या बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर असं सुंदर गडद असं हिरवंगार डोंगर जो आहे तो मात्र तुम्हाला तो नक्की मिळतो. हे सकाळचा तुम्हाला ह्या एरियात जर आलं तर सकाळचं तुम्हाला प्रॉपर फील होईल की थंडी सुपर चांगली वाटते. सकाळचं दव तुम्हाला मात्र इकडे ह्या फ्लॅटमध्ये बघायला मिळेल. आणि जर ह्या बाल्कनीतलं संध्याकाळ हवा पण तुम्हाला इकडनं ह्या बेडरूमला पण चांगल्या पद्धतीची मिळेल. कारण तुम्ही बघू शकता इथपर्यंत ऊन पाहता 3 वाजता पण तुमचं इथपर्यंत आलं 4-5 वाजेपर्यंत तुमचं ऊन ह्या एकदम इथपर्यंत म्हटलं तरी येऊ शकतं. तर अशा पद्धतीचा हा बेडरूम होता. नंतर आपण ज्यावेळेला पुढे येतो हा बेडरूम सोडल्यानंतर ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगलं आणि मस्त जॅग्वारच्या फिटिंग्स दिल्या गेलेलं आहे. आणि ह्या साईडला आलात तर परत इथं थोडीशी जागा आहे. ही जागेचा तुम्हाला काय स्टोर रूम म्हणून वापर करायचा असला तर तुम्ही नक्की करू शकता. पण ह्याच्यात पण सकाळचं ऊन मात्र इकडे पण तुम्हाला मिळणार आहे. नंतर आता हा आपला बेडरूम परत चालू झाला आणि ह्या बेडरूमला तुम्ही इकडे झाला तर इथं तुमचा बेड वगैरे व्यवस्थित लागू शकतो. बेड वगैरे लागल्यानंतर तुमची ही परत मी दाखवली त्याप्रमाणे ह्याला परत तुम्हाला अजून एक बाल्कनी, म्हणजे बाल्कनी वापरात येणारी बाल्कनी, अशीच नुसती उभी राहण्याची बाल्कनी मला वाटत नाही. तर प्रॉपरली तुम्ही बसू शकता, झोपू शकता, खुर्ची लावून बसू शकता. आणि परत इकडनं जरी बघितलं तुम्हाला हा हिरवळीचा जो पॅच आहे किंवा सकाळचं जे ऊन आहे हे डायरेक्ट तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या पद्धतीचं ही बाल्कनी तुम्हाला इथे मिळते. आणि नंतर ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही इकडनं ह्या साईडला जरी आलात तर इथं तुम्हाला परत एक कपाट बनवण्यासाठी एक मात्र मस्त सुसज्ज जागा दिली गेलेली आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या गोष्टी आहेत ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या ग्राउंड प्लस तशी जर बघितलं 30 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण तसा बघितलं तर खूप हायर फ्लोअरला आहे असं नाही, पण ठीक आहे, म्हणजे मिडल फ्लोअरला आहे असा विचार करा. मिडल फ्लोअरवरून तुम्हाला व्ह्यू मी कसा येतो तो दाखवलेला आहे. अशाच पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. जर अशा पद्धतीचा घर कोणाला हवा असेल की अशाच वातावरणात ज्यांना राहायचं असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपण उपलब्ध करून दिलेला आहे. ह्याचे जे मालक आहे ह्या मालकाने आपल्याला सांगताना आता 1,94,00,000 ह्याची किंमत ठेवलेली आहे. ज्यावेळेला फ्लॅट पटेल सगळं काही दुनियादारी होणार आहे त्याच्यानंतर मग हे निगोशिएशनला बसणार आहेत ओनर, म्हणजे एकदमच कमी करणार नाही असं नक्कीच नाही आहे. ऑफर करा मग त्या पद्धतीने हे परत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवायचा कार्यक्रम आमचा रोजचा चाललेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बरं चाललेलं आहे, काही अडचण नाही. जास्त व्ह्यू होत आहेत, सबस्क्रायबर्स तुम्ही करतायत, पण अजून त्याच्यात थोडीशी भर घाला. जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स आम्हाला मात्र तेवढं द्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.